श्री शिवलीलामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अर्पण हृदय जंब मिलिंदा स्मरा हरिगजस्त जनक प्रसिद्ध चरणारविंदू नमो त्याचे स्कंदपुराणी सुत शौनकाधिक प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एकवर्ती लिप दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलविले जगदात्मा सदाशिव जयाशी वंदिती पद्मज रमा माधव अन्माय आणि वासस व उत्सविती ज्याची सर्वदा शिव महिमाने नोंदी अद्भुत दिवसेंदिवशी दक्ष निंदित नर मुंडमाळा पवित्र बहुत गळा घाले ती कैसा हा करी आले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नर पाळ घेऊन वसे स्मशाने सर्वदा चिता भस्म अंगी चर्चिले विरखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारले सर्व पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारले यासी कोण म्हणतील भले जाशी जे योग्य नाही बोलिले निंदी देधिले येणे सर्वस्व याशी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिनी तृतीय नेत्री प्रलयाग्र वाटे त्रिभुवन जाळीत मस्तके वाहे सदा पाणी नाचत जाऊने निज कीर्तनी भक्त देखता नयनी द्वैसे देऊनी अवघ्याची त्याशी देऊन यावर देथे येण्याची माजविले अपार न कळले यासी लहान थोर वाहन ढोर तयांचे शिवनिंदा करावया कारण एखादा दक्ष गेला कैलास लागून शिवे नाही दिधले अभ्युत्त स्थान तेने दुःख शोभला ऐसा दक्ष शिवाशी निंदी न पुसी विभाग निधी पुरली आयुष्याची अवधी तरीच ते बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे तया जेने निंदिला शिवदयाला परम निर्भय तो दुर्जळ खळ मनुष्यां माझे तो चांडाळ त्याचा विटळ न व्हावा असो दक्ष कन्या दक्ष यांनी कैलासी वाटे हे भवानी याचे याग मांडीला पितृसदनी माझ बोलावू का न एक अर्पणा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रातेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेशी बोलविल्या माझं विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाऊन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रति ते दवा म्हणे मृगलोचन एकेन गौरी पद्ध जनक सहोदरी लावण्य मृत सारी ते चरिते अवधारित कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषे दुर्जन खर तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने ज्यांच्या अंतरी नाही प्रीती त्यांचे वदने न पाहावे कल्पते ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रति तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पाहया मदाही मान न मग नंदीवरी अरुडून दक्षा येणी चालली सवे घेऊन भूतगण मनोवेगे पातली शक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपल्याला पूज्यस्थानी देव बसविले सन्माने करून एक सदाशिव वेगळा करून पूजिले ऋषी सुरवर द्यायचा उड गणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम भक्त कुंडी टाकिता अवधाने भवानी जवळी आली ते वेळे देखून सुरवर आनंदने परिदक्षाची धुरे वेळे भरले कन्ने पाहेची नंदीवरून उतरवणी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मूर डोनी घाली ग्रंथी मुंड मांडाळा जगन्माता गुण निधानाने हाळूनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नाही म्हणून न पाहे माझ्याकडे सकल भगिनींचा सन्मान बहुत दक्षाने केल देव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित ईस कोण हे बोलविले इथं कन्या आणि जामात दृष्ट मज नावडती अधिमाया प्रणवरूपी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखून भ्याले सकल सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळीला निमिषांत अपमान देखून उमा तेथे क्रोधे संतप्त झाली प्रलय वीज पृथ्वीवरी पडत त्याची उडी घातली कुंडात उर्मी मंडळ डळमळत होय कंपित भोगेंद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली कृतांत कांपे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक देऊन शिवगण गेले शिवापाशी धावून सांगते सर्व वर्तमान जे झाले दक्ष गृही एकदा शोभला उमाकांत ते जेवी महाप्रलय इंचा कृतांत हाक देऊन अद्भुत जठा पटवित अवेश तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे वाटे प्रलयाग्री आणि द्वादश मित्र एक होऊनी प्रगटले वाटे ज्यांची तेजस चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे सुरडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देखत चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बल्लाहक रक्तवर्षवा करीत असे औचित उकळली स्थिती
दवसा दिवा भीती भोवती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली. ते तेव्हा इकडे वीरभद्र शिवस्तवांना करून निघाला क्रोधायमान. 21 पद्ये दळ घेऊन मनोवेगे धावित्र्याला 60 कोटी गण घेऊन मागून धावित्र्याला अर्पांजीवना. पुढे शिवमित्र धावून ख्याती गेली. दक्ष या वारण चक्र असंभाव्य त्यावर एकला लोटे कंठी रव की विनायकी घेतली धाव अपार ही पाहुनी आला देखोनी वीरभद्र पळू लागले. देव समग्र अवधाने संडोनी सत्वर ऋषित्व जळाले. तेग्रनीय अकांतला त्रिलोक प्रलय काळीचा पावक दुमदुमलिया ब्रह्मांड गोळक शक्राधी देव कापती एक मळमूत्र भय विसर्जिती धोत्रे गळाली नेनती स्थिती कुकुट रूपे रोहिणीपती पळता झाला. ते दवा शिखी होऊन शिखी पळता झाला. एकाएकी यम आपले स्वरूपात झाकी बक वेश घेऊन नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक कपोत होऊन अर्क पळता झाला. ते दवा हरी होऊन द्रुरात्री पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले मिंधी यावरी वीज पडत दक्षावरी. ते अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला षड बाहुवीर देदीप्यमान असिलता खेटर धनुष्य बाण त्रिशूल डमरू शोभायमान सायुधेसा प्रगटला पुषाचे पांडेले दात भागदेवाचे नेत्र फोडित खाडशमीषा उपडित विजांच्या ते दवा चरणे धरून आपटेले. बहुतांचे चरण मोडले कितीकांचे प्राण गेले. वीरभद्र देखता मागुनी पळता शंकर तेने दक्ष कृपता मारिली सत्वर कुंडमंडप समग्र विंध्वसुनी जाळीला देखून विरूपाक्ष भयभीत झाला. दक्ष ध्वज आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथून पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्ष तुझ लावणी आता शिक्षा शिवद्वेषीची पाहे पा विद्युत प्रायशीलता तीव्र उग्र हस्ते महावीर छेदित झाला. दक्ष शिर प्रलय थोर झाला. दक्ष शिर गगने उजळले. वीरभद्रे पायांतळी रगडिले. मग उमा माधवाशी ते वेळे देव पातले चहूकडून सकल सुरांसहित कमलासन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे ऋषभध्वज कृपा करून दक्ष लागे उठवी संतोषणी कर्पूर गौरव म्हणे आणून लावा दक्षाचे शिर परी ते नेधी वीरभद्र पायांतळी रखडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार याचा करीना ऐसा संहार जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हाचे दिन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदून जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी विष्णू थोर शिवलाहन हर विशेष विष्णू हसान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीना तया ते सर्वदा नेदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर मंगमेश शिर सत्वर दक्ष लागी लाविले सजीव करून या दक्ष तीर्थाटना गेला. विरूपाक्ष 12 वर्ष निरपेक्ष सेवित वने उपवने महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्र वर्षे संपूर्ण तपसांनी बैसला. पुढे हिमाचलाची उदरी उतरली ही त्रिपुर सुंदरी शिवाराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगमाची श्री मेनका तिचा पुत्र झाला. मेनकपर्यंत देखा पार्वती कन्या जगदंबिका अधिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझरी तिची प्रतिमा नाही दुसरी. कमल जन्मात रुद्रारी त्यासही दुजी करवेना तिचे स्वरूप महावया इति सुर भूसर मिळून या तिचे स्वरूप वर्णवया महा सहस्रवदना शक्ती नवे मृग मीना कल्लर खंजन पुरवंडी करावे नेत्रांवरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणा गोष्टी न तुडे जिचा अकर्ण नेत्र निर्मळ मुखांच देखोनी लज्जित होय द्विजराज कंठी रव देखोनी तिचा माझ मुख न दावी मनुष्या परम सुकुमार घनश्यामवर्णी ओतिली इंद्र नीळ गाळूनी दंत तेज पडता मेधिनी पाषाण महामणी पे होती. आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली हिमनग नंदिनी अनंत शक्तींची स्वामिनी वेदपुराणी वंदचे कोट्यानुकोटी मिनकेतन सांडणी करावी. नखांवरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मांदिमे देव मुळी होऊन गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांती सहज बोलता स्थिती वाटे रत्नहरी राशी विखुरती पद्ममुद्रा जेथे उमटती कमळे उठती तिथे दिव्य तेथे त्या सुवासाशी वेधुनी वसंत भोगता गडबडा लोळत केवळ मन
कनकळता धूत कैलासावनी उतरली नंदी सहित त्रिपुरा येऊन हिमाचली तप करी शिव दर्शन झडकरी हिमनग घेता झाला घालून या लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खाणी सर्व सखिया जय शपथीनी तयांसहित गज जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभिपुत्र रक्षण धानस्त सदा पंचवदन लाविले पंचदक्ष लोचन सदा निमग्र स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विधुन्मा ली कमललोचन तिन्ही घोर तप आचरुणी उमा रमण अर्चिला सहस्रदळ कमले करुणी वर्ग पूजिती त्रिनयन सहस्र एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमले शिवार्चन करीती झाले मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली प्रसन्न होऊन त्रिनेत्र तिघे उठविले तारकापुत्र तिघांशी दिधले अपेक्षित वर झाले अनिवार्य त्रिभुवने तिघांशी चतुर्मुख प्रसन्न होऊन त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी निशिमार्थ एक होती इतक्यात जो धनुर्धर मारिल दल लक्ष साधुनी शर त्रिपुरांत सहित सहार करिता तुमचा करील निर्धारे त्यावरी त्या तिघांजनी त्रिभुवनी त्राशिले बळे करून देव पळविले स्वस्थानाहुनी पिढीले धरणी बहुपाय हे मग देव ऋषी सकल मिळून वैकुंठ पतीस गेले शरण गरुडध्वज सर्वास घेऊन शिवांपाशी पाताला करिता अद्भुत स्तवन परम संतुष्टला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न माग वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिढीले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजून देतो दिव्य रथ मग कुंभिनी स्तंधन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्ती मंदपे झाले सारथी विधी होय सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्धोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्यथोर धनुष्यार्ज होता भोगींद्र वैकुंठाचा सुकुमार झाला शर तेजस्वी रंथी चढता उमानाथ रसतळी चालीला रथ कोणासही न उपडे निश्चित मग नंदी काढिता शृंगाने मग स्पंदनी एक चरण दुजा नंदीवरून ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे सहारिली होता युद्धांचे धनचक्र वीरभद्रे सहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असतीपे अमृत सिंपिता अमित सजीव होते सवेची दैत्य शिवे सेमा मेघाश्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविले अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती दिव्य सहस्रे वर्ष झाली ते याची रीते न लावती पायी कदापि अंगी लोटला धर्मपुर ते हे भीमरथी गंगाथोर नेत्रींचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे झाले दैत्य श्रिय पतिव्रता थोर तेने असुराशी जय अपार मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य श्रियास प्रवेशाला द्वेध बाह्य पवित्र प्रकट केले वाचार्क शास्त्र पतिव्रता धर्म मोडून समग्र व्याभिचार कर्मे करविले तेने दैत्यास झाले कल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्या योजिला विष्णुबाण पशुपता अस्त्र स्थापोनी उगवले सहस्र मार्तंड त्याचे अस्त्र चालविले प्रचंड की उभारीला काळदंड सहारावया विश्वाचे त्रिक्री प्रलयाग्रीची शिखा सबल की कृतंताशी जीवा ते जाळ की ते प्रलय मेघांतील मुख्य चपळा निवडिली की सप्तकोटी मंत्र ते जपाही एकवटले त्या अष्टाठाई देवदैत्य भयभीत हृदय म्हणती कल्पात मांडीला न्यायासहित जाऊनी मंत्र सोडून दितले दिव्याश्र नवखंड धरणी आणि अंबर तडारले ते काळी सहस्र विजा कडकडती तैसे धावित्रला अश्रशक्ती भये स्थापिला सरितापती अंग टाकू पाहते दिग्गज देव विमाने पळविले गिरिकंदरी असुर धडती एकमूर्छना येऊनी पडती उठती न मागवते त्या असरे न लागत क्षण त्रिपुरे टाकीला जाळून त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्र सहाय्य झाला त्या ते तिन्ही ग्रामसेनेसहित त्रिपुरे भस्म झाली ते देव शिवस्तवन करिता चरण धरित सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासूर तेने प्रलय मांडला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आधी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासूर देवागणा समग्र दाशी करून ठेवले ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकाग्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासूर मग बोलावणी पंचशर म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिवपार्वती एके करी
हिमाचली तप करीत वेमकेश उन्मथा तू भुलवितयास मग रतीसहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंत तेव्हा समस्त शृंगारले ते दवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज खरे करीती बहुवज बज शिवा ध्यान विपेक्षिती ते पक्षी हकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती देखून कामातूर पाठीशी उभी मनमथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीनकेतन म्हणे माझ्या तपाशी केले विघ्न मग भाललोचन उघडीला निघाला प्रलय विश्वनर भस्म केला कुसुमशर फाल्गुन पौर्णिमा साचार काम झाली ला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाकप देऊन स्वरगृह शब्द उच्चारुनी नाना परी उपहासी ती शिवाची आज्ञा तैसाची फाल्गुन माशी हुताशनी करून जो हे रतन अपाळी पूर्ण अवदाशा जान त्या बाधी ऐसा सहारुनी पंचशर विचार करून पंचवक्र तत्काळ उठून कर्पूर गौरा गेला कैलास सदनाशी तरती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे विष्णू होतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेला कमलासने कन्येशी भोगिता कंदर पाश शाप दिदला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होईल कामातू असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमानगाची पार्वती तप करी वनी शिव तेथे गेला बटू वैश धरून गावाचे छंदे करून गायनाच्या छंदे करून पुसे भवानी प्रती ते दवा कायसा तप करीशी येथ येरी म्हणे जो कैलासनाथ पती व्हावा यथा अर्थ आचरित पद तेथे येथे बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी ब्रहा क्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महाश्मशान भूतगण सभोवते तरी विष्णू विलासी सगुण त्याशी वरी तू एक वचन असे योग्य पंचवदन वर नव्हे सर्वदा ऐसा शोभले जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन न दावी मुखू मागुता परमखला द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाला नव हवासाचार तुझा शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखून दुर्गे याचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौरव पर्वतीने करून जय जयकार चरण दृढ धरी येले शिव म्हणे ते समय प्रसन्न झालो मागवलवला ही अंबिका म्हणे ठाव दे ही अर्धांगी तुझ्या जगद्धात्मा आवश्यक म्हणून त्रिपुरारी कैलासाशी गेला ते हवसरी पितृ सदाना झडकरी गेली ते देवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळी शिवे हिमाचलला पाठविले हिमनगे ते आधारे पूजिले षोडोपचारे करून या अरुंधतीने येऊन भवानी पाहिले अवलोकून म्हणे शिवानी भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मनमंथ संवत्सर चैत्रमाशी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीशी निश्चय करून सप्त ऋषी स्वस्थानाशी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छी ती ब्रह्मेंद्राधी सहस्रनयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदिता पाडवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊन त्रिदशांचे पाळे पाक शाक न पातला इंद्रे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र अष्टानेशी सहस्र ऋषीवर शिष सहित निघाले सिद्ध चारण गुह्यक पितृगण मारुदन अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुल्याला वाहिनी बैसून लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका यादी करून किन्नर गंधर्व सर्व ही एव सर्व सहित शंकर हिमाचलाशी आला सत्वर नगेंद्र घेऊन समोर पूजून नेत सकला ते दश सहस्र योजने मंडप उभाविला ज्याचे तेज अमुप सुवर्ण सदने देदीप्य जानवशाशी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती रुद्र बहुता पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हेमाग्री अध्य अवघे सहित कामोलोध्व स्वयं करिता नवनिधी अष्टमहासिद्धी रबता न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपल्या मंडपात मधुपकर्धादी पूजाविधी समस्त हिमाचल करीत असे अष्टघटिका झाली जवळ तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पाठाआड लग्न घटिका पाहे दिनपती मंगलाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याय निश्चिती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघे झाले पाणी ग्रहण होमाशी करीती प्रदक्षिणा शिवशक्ती ते दवा इतुके याज्ञिका झाले सर्व ही परिनवरी कोणी देखिले नाही प्रदक्षिणा करीते ते समयी पद नख देखिले विधीने कामे व्यापीला
व सूर्यजामात पटपटा वीर्यबिंदू पडत 60 सहस्र लखिल्य तेथ जलमले क्षण न लागता अन्याय देखुनी थोर मदनांतक कोपला निवार ब्रह्म यांचे 5वे शिर छेदुनी ठाकेले ते दवा झाला एकचे हाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नाम ते पासून असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले. सकल देव गौरविले वस्त्रालंकारी निमग न हिमनगे सवे पार्वती घेऊन कैलासा आल्हा शूलपाने यावरी सर्व देव मिळून प्रार्थिले झाले विश्वनाथा कुंडली विश्वाची उत्पन्नी उन्मंथ उठवी उमापती मग तो मीन ध्वज पुढती अंग करुणी जीवविला अंधक पुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र शिवाशी होईल कधी पुत्र देव समग्र वांचिती 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परी न हे वीर्यपात नव्हे सुत या करिता तो तारकासुर गेला अकांत सर्व स्वर्ग जाळलेले समस्त देवललना धरुणी नेत दाशी बहुत पे केल्या देव शिवाशी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतित वेश तेने धरिला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत शिव पार्वतीच अज्ञापित माझे वीर्य धरून अद्भुत भिक्षा देई अतिता ते मंगा मोघ वीर्य धरून अग्निस देता अंबिका आणून सांडले तेथे वीर्य जाण रेत कूप झाला तो तोचे पारा परमचंचल न धरावे कोणा हाती ते जळ असो कृषानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा अग्नी झालं गरुधर परमलजित हिंडे कांतार ही कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखील त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या साही जणी तवा अग्नीने गर्भ काढून पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परमाश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढून साही जणींनी त्यागीला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक माशी कृतिका योगी कुमार जलमला महायोगी मयूर वाहन भस्म अंगी उपासित शिवे निजपुत्र जानोनी नेऊनी लाविला अपर्णास्तनी 7 मृडानी लालन पालन करी त्याचे देवाशी सांगे वैश्वनर शिवाशी झाला स्कंदपुत्र एखादा देव समग्र तारकावरी चालले सेना जयाची 72 अक्षहिनी त्याचे नगर वेढीती सुदापानी पृतने सहित तेज क्षणिक तारकासूर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापाशी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्य रथी बैसवणी अभिषेकीला कुमार इकडे तारकासूर सुदापानी युद्ध करीती झोट धरिणी देव त्राशिले देत त्यांनी आले पळून कुमाराकडे स्कंद पुढे कर जोडून देव करीती अपरसवन रक्षित तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचे वृत्तांत जाणून सकल कुमारे धरिले रूप विशाल तो तारकासूर धावित्रला प्रबल शिवकुमार रक्षुनी 33 कोटी सुरवर उभे स्वामींचे पाठीभार तारका अंगी बळ अपार 10 सहस्र कुंजरांचे तारकासूर अनिवार वर्षे सायका ते सांबार स्वामीचे पाठीशी सुरा लपती सत्वर जाऊनी लक्ष्मी अपाक साधन शासन तारके शक्ती दिदली सोडून प्रलय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊनी करी हरी स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंद विश्वव्यापक दशावतार चरित्र चालक मधुमूर नर कांतका निवारी प्रलय शक्ती हे वैकुंठ होऊन योग माया हरीने धाडिले लवला ह्या तिने हे शक्ती परतून या एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पुरा स्वामीवरही सोडिले अपार मुख पसरवून शिवकुमार तितुके गिळिता झाला नाना शस्त्रे अश्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुके गिळित्या सहस्थिती शस्त्रसंख्या वदनाने अल्पात्य रुद्र समान भयानक दिसे मृग मयूर वाहन तारकेशा ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळी आवळीने जितुके शास्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरित असे चहूकडून प्रलय काळासम शिवानंद गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासूर स्कंदपुराणी उतरला सत्वर स्वामीवारी धावे अनिवार शोधामिनी सारिख्या एसी देखून षडानन कृतांत एसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले 7 दिनापर्यंत युद्ध झाले परमद्भुत तारकासूर अत्यंत जर्जर केला अटपोडी पायी धरुणी लवलीला चक्राकार भोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृधटवत निघून गेला प्राण
दुधुंबी वाजवी शची रमण पुष्पे वर्षे ती सुरगण कर जोडून स्तुती करी ती मारिला तेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्र त्याशी दिधले तारकासुराचे नगर इंद्रे लोटविले समग्र देवश्रिया सोडविल्या सत्वर सर्व देवमुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार केला वाराणसी नमुनी शिवमृडानी सुख अपार दिधले मग झाले मौजीबंधन सर्व तीर्थेकरी षडानन मग कपाटी बैसाला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचार्य केले आजपर्यंत आता श्री करून यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रति सांग श्रिया कैसे असती म्या देखील नाही निश्चिती कैसी अकृती सांगे माझा अपर्णा म्हणे सुकुमारा माझ्यासारख्या श्रिया सर्वत्र ऐकता असे आले कुमारा काय उत्तर बोलला तुझं सारखी श्रिया जरी तुझं समान मज निर्धारी तुझ्या वचनाशी मातुश्री अंतर पडून निधी मी ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पडून मग ते जगन्माता आपण धरू धावित्राला तया ते नाटोपे कुमारा ते क्षणी आंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंद्य जेते अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्थानाशी पाना कुणाशी बाजू षडना निज वदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमार वर्मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाने क्रोधी करून कुमार जो माझे दर्शनाची श्री येईल ती जप्त जन्म विधवा होईल स्वामी दर्शन पुरुष येईल कार्तिक माशी कृती का योगी तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारगत अनामिक हो अथवा मातंग दर्शन लाभ समायनाची स्वामी ऋषी विनवती समस्त भवानी तुझं लागी तळमळत भेटून ये त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंदवाना जाऊनी आनंद विले शिव भवानी उभय त्यांचे समाधान करून मागुती गेला पूर्वस्थळ स्कंद पुराणे कथासुत शोणखाधिका प्रती सांगत एकदा विघ्ने समस्त क्षण मात्रे दब्ध होती अपर्णा हृदय जंब मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मानाधी सिद्ध आनंद कंद जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत खंड परिसोत सज्जन खंड त्रयोदश अध्याय गोडा श्री साम सदाशिव अर्पणमस्तु श्री हरि अर्पणमस्तु श्री शिवलीलामृत अध्याय 14 श्री गणेशाय नमः भस्मासुर हरण भाललोचना भार्गव वरदा भस्मलेना भक्तवत्सला भव भय हरणा भेदातीत भूताती विपते भवानी वहरा भक्त तारका भोगी भूषणा भूतपालका भवी रक्षका भव भयहारका भव शोषणा त्रितापशमना त्रिदोष हरणा त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत आता कळस अध्याय 14 13व्या आधी शिवलो गौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकीयेचे जनन यावरी शौनकाधिका लागून सुत सांगे नेमिषारण्य ही सिंहा व लोलने तत्वता परिसाद गजास्त शाशी कथा दोघी धाटुके असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत असताना पानशुंडा दोंडे करून दुग्ध ओढीत गज असता आंबेच्या पृष्ठावरी प्रीती शुंडा फिरविती गणपती शुंडे तत्पय साठ उनी षण्मुखाप्रती बोलत असे ते दवा म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंध बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चरचर जननी लंब नासिका मज लागोनी उद्दिष्ट दुग्ध देतो पाहिलोचनी सांग मृडानी काही या ते शुंडेस धरून या खाले पाडू काही वेळे माते याची नासिक विशाल आगळे का हो ऐसे तू केले तू इंद्रचंद्र मित्र जर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परी हा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐसा ऐकता हसे पण फेन दवल धरेंद्र नंदिनी वेहाळ ती हिसी हास्य नोटोपे स्कंद म्हणे जननी पाही असं उतरी माझ असताना पान देही मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख अडवा घेऊन असताना जो घाली त्याच्या वदनी पंचही मुखे अक्रोधोनी रडो लागले ते देखून गणनाथ पोट धरून गदगदा हसत म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हा कपोडित आक्रोश एक स्तन घालता याची वदनी आणि कपाचा अनसी कोटोनी ऐसे एकतापी नाक पाणी काय हसूनी बोलत काय म्हणून तो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदशन प्रत्युत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण एकता हसला त्रिनयन पुत्र पाहुनी सुकावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता एकोणी धावून आली गज त्रजननी
वक्रतुंडाशी हृदय धरुनी म्हणे, बाळ काय झाले? तव तो म्हणे, स्कंदे येऊनी आंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन, तुझे नयन सानकारे. जगदंबा हसव मग हसुनी अग्निसुतान प्रति बोले वचन, गजाननाशी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिताशी. स्कंद म्हणे, तर्जनी उचलून येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हेमवंती हसून एकदंत प्रति बोलत म्हणे, हे तू अनुचित केले, कुमाराचे नयन का मोजिले. यावरी गजानन नागानन बोले, एक माते अन्यायाचा माझी शुंडा लंबय मान येणे मोजिले. चवेंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवना होऊन करी ताडन अंबे याशी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत मौन भागिनी एक पा. याचा अन्याय एक सांगेन एकता तू याशी. तर करशील ताडन नगात्मजा आणि त्रिलोचन. सावधान होणे एकतीश इभ मुख म्हणे, भेडसावून मज बोलिला हा न साहवे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले. ऐसे एकता मृडानी दोघांशी हृदय धरुनी प्रीती करुनी. दोघांशी प्रिय वस्तू देवनी समजाविले ते दवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हसे वदन करून. यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हसे आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसत असे तुमच्या जट मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्य बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे, इभ नगमे हरी मध्ये मृग श्रवणनयने. मस्तकी जल धरिले वरानने, बिंबाधरी पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी. जे हेरंब जननी म्हणे, कपाळ माळी. जलांतरी श्रीचे वदन ये वेळी दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधारे मुख. नव्हे ते वारीज शोभायमान तेज टवटवीत दिसत असे. यावरी जलवर्धना स्कंदमाता म्हणे, पंचदश नयना नीलकेशा व्याघ्र चर्मवसना कृष्ण वर्ण दिसतात. यावरी बोले पंचवदना कमळी मिलिंद घे सुगंध बेसुनी. नुकतेच पुससीन छंद घेऊन रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमलास भोवया का खंडवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी अन्माय श्रुती नेनती. यावरी बोले हिमनग जामात भ्रुकट्या नभे पाहे त्वरित. सलील लहरी तळपत दृष्टी तरली तुझी का हो. यावरी सकल ब्रह्मजाची वामिनी बोले, कंठी कमंडलुस्तनी म्हणे, कौरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती अकर्ण हे. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमला भोवते निरबहुत नेत्र नव्हेत मीन तळपत हंस गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेहाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे, राजीव स्तनयुगुळ कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूल पाणी येणे वसुधाधर नंदिनी. ऐसे ते स्तन नवती दोन्ही विलोकुनी पाहे बरे. गंगाधराधे दोन्ही तीर चक्रवाके बैसली साजिरे. दुर्गा म्हणे, मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक रूप दाखविले हे त्रिभुवन तुमचे मोनेचे धरावे. चरण बोलत प्रवान न म्हणावे मगस मांडून या सारी पाठ खेळते. दक्षयणी नीलकंठ ज्याचे खेळ एकता वरिष्ठ भक्त होती. त्रिजगती दोघे खेळता नंदगण. तो आला कमलोद्वनंदन ब्रह्मविन वाजवणी करी सवन अपार. मग क्षण एकत्र स्वस्थ होऊन खेळ विलोकी. नारद मुनी म्हणे, पण केल्या वाचून रंग नई खेळते. दोघांशी मानले ते बहुत मग पण करुणी खेळत. जिंकित त्याशी एक वस्तू आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव. तेच क्षणी जिंकिती झाली मेधका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोनी. नारद मुनी हसत असे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी. एका मार्गे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्वभूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपिन ही सांडोनी. शंकर झाला दिगंबर सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपला केला. नारद गदगद हसित्रला काय बोलला शिवाशी म्हणे, श्रीने जिंकेले पण करून गेला तुझा महिमापूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन तुझईनी निधले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझं कोण पुसत होते एव तू मायाधीन झालाशी पूर्ण. आता भक्तशी कैसे दावी शिवधना. ऐसे एकता भाललोचन गेला रुसन घोरवना. इतुके कृत्य करून गेला तो ब्रह्मानंद. शंकरे सर्व भंग टाकून निरंजनी
ठिकाणी वास केला. शोधिता न पडे कोणाचे ठाई. योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मूळाग्र कोठे काही जाळी. जाती कुळ नसेची नाम रूप गुणातील गोत्र वर्ण आश्रम विरहित. चहुदेहाशी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन वनाशी चालली. शोधावया गिरीकंदरी मठ गुहा शोधून या भागली. बहुत जगदंबा सर्व तीर्थे शोधली. सवेग बहुतांशी पुषिता याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगीचा ठाई पडेना. पंचक्री साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन. एक गगन विलोकिती. एक उभीची निरंतर घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती. एक करिता सदा यज्ञ. एक करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भरून कष्टे होती सर्वदा. एका 64 कळा दाविती. एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद मागुती करिता बहुत भांगले. एक सांगती पुराण. एक नाचती उड्या घेऊन. लोकस सांगती उपदेश ज्ञान परी. उमा रमण दुरावला. एक नासिती कुशमृतिका उदक म्हणती. आम्मू इतकेनी वन देख. त्यासही पुसा कैलास नायक. न पडे ठाई तत्वता. हे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना स्थानी. इदरांची कहाणी काय तेथे ठाई पडावा. शिवस्वरूप क्षीराब्धी. जापती करी तप माघवा. द्रुहित करीती सापेक्ष निषेधिनी. याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म. यजुर्वेद बोले ज्ञान सीमित. उपासमान मार्ग उत्तम. अथर्वण स्थापित से सामवेद सांगे गायन. न्याय शास्त्री देत भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीव सान. याचे पद न पावती ते भीमांसक स्थापिती. कर्ममार्ग संख्या प्रवृत्ती पुरुष विभाग. प्रातंजला सांगती योग शब्द विभाग. व्याकरणी सर्व निरसुनी उरले उत्तम. वेदांती म्हणते तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम. वेदशास्त्र अगम्य. ज्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे घोरवणी. सकल अभिमान टाकून वल्लभ मी शरण तू. ते सकल तत्वे शोधिता साचार. शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचली त्रिपुर हर विलोकीला. जगदंबेने तो स्वात्म सुखी झाला तल्लीन. झांकिले असती पंचदन नयन. देवी मनेश्वर सुरगृही येऊन रहिवास केला. असे अपर्णा मनी विचार. याच रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी. ये अवसरी क्रोध हे मानव होईल. मग भिल्लिनीचा वेश धरुनी मयूर पिसे गेले सुवसन. अनुपम वेश धरुनी मुरहर भगिनी चालिली. अनंत कमल भवांडमाळ त्रिभुवन सुंदरी. गुंफी हेळा इने स्मर हरके मोहिला. नृत्य गायने करून अनंत शक्ती बोधल्या विराजती. विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती. गायन रीती ऐकून वेर भाव वनचरी विसरती. आहार त्याजीला तन्मय होती. नाद्यांचे जलप्रवाह खुंटती. पक्षी विरसती. देहभान निश्चळ झाला पवन. विधू रुक रंग गेला वेधून. कुंभिनी भार सांडून फणीपती. वरी उपाहे अंगीच सुटला दिव्य मोध. देव पाहती होऊन षटपद. नृत्य करिता भाव विविध दावी. नाना प्रकारचे शीतलत्व दहकत्व सांडून वाटे तांडक झाले. विधू चंड किरणा देवललना म्हणती ओवाळून. इजवरून जावे समजती अधिजननीचे अपार लावण. कोणती शक्राधील कमलोद्भव. दिव्य हिरेखानीचे वैभव. दंत तेज झाकिले. दंत पंक्तीच्या झळकता रंग. खडे ते हिरे होती सुरंग. तनूचा सुगंध अभंग. नभ भेदोनी वरी जाय. पादमुद्रा जेथे उमटत सुवास. कमळे तेथे उगवत. जेथीचा परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी. प्रीतीने अनंत विद्युतला कहोळ. देश स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनीळ. पाहता झाला ते दवा. पायी पैंजन निरूप नुपुरे झुनझुनती. त्यात रुद्र शूद्र घंटा रसाळ गर्जती. करीची कंकणे झनत्कारती. नृत्य काय गती सरसीस भ्रुलतात. साप चढवणी कामाव शत्रू. विंधीला नयन कटाक्ष बाणे. मन कुरंग पाडीला धरणी. सुरवरी करणी न कळे. दिव्य स्वरूप विलोकित पूर्ण. पंचबाणे व्यापीला पंचवदन. तपध्यान विसरूनी वृतंत पुषे. तियेशी म्हणे तू नारी कुटील कोण. कमानळ शातविक वर्षोनी घन. तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही. तुझ्या वदन इंदू विलोकोनी. चकोर झाले माझे नयन. हातावरी माझं लागोनी तुझा धीन मी झालो. यावरी बोली भिल्लिनी उमे. ऐसे ललना टाकून का बैसलासी घोरवणी. कैलास भुवन त्याजोनियात मी तो पर नारी. निश्चित नवरी न घडे कदा. सुर
मधुर तत्वान मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तो. यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्वेवरी आलो रुसूने तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घेई. यावरी भिल्लीनं बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळीत क्षणात अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्त्रात मी बहु काळाची कठीण अत्यंत दक्ष याने उडी घालीत क्रोधी उद्भूत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी धूर जटी परीत न ती कौटाळी न मोठी कपीट अति कपटी मी जाणे भिल्ली न म्हणे केले कानी तू कपटी आहेच ती होणी शिरी ठेविला ध्वनी भोळी न भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराने टाकुनी का हिंडसी वनी परललना देखुनी नैनी गाळावी उनी पडोस पहासी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुभ निशुंभादी दैत्य युद्ध करून मार दिली तिने ती जरी येथे आली धावणे उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी न व जाय करो तुने कैलासाशी निचे तिसी मी न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझा अधीन तिकडे नेशील तिकडे येणं वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळा वरीला धुर जटी तिची गती हे केली मग माझा पाठ काय तुझं केव्हा टाकून जाशील न कळे माझा धूर्तीपणा खेळता सहज तुझे तू आजी हरविले न बोलिले मदन दहन भिल्लीनी मागुती करी कृत्य गायन मग उठीला पंचदश नयन तिशी अलिंगन द्यावाय अंबा चालेली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक देई पे माझी तुझ मज माळ घाली येऊनी मी न जाय तुझं टाकून मग जगदंबा बोले हसून पावे भुवना माझी मग तुमची होईन कामिनी आवश्यक बोले खंडांग पाणी मदान वे धोनी कैलासाशी गेला ते धवा सिंहासनी बैसुनी षोडोपचारे केले पूजन देवीने दृश्य धरिले चरण दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हसी परस्परी एकमेक पाहुणे शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणले माझं समजावून श्रुत शौनक अधिकार लागून कथा सांगे विचित्र करी विना घेऊन ब्रह्मसूत शिवाजवळ आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे वक्त देखील बहुपरी कांती नगरी त्रियाळ शिर धीर गंभीर उदार सुशील कीर्तीने भरले द्विग्ध मंडळ सात्विक केवळ क्षमावंततेने घालतले पन्नछत्र झाली वर्ष 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र तिथा प्रति देतसे अवनीवरी जे अगत्य वस्त भोजनी मागितले अकस्मात ते प्रयत्ने अनुनी पुरवित शिव भक्त थोरतो ऐसे नारद सांगत वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुष्मळ अतिविशेष धरून येता झाला ते समयी अंगणी उभा टाकला येऊन एक परमकोपी कोशी जेवी दावाग्र दृष्टवचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुच्छळची म्हणे माझा देईच्या भोजना नातरी जातो सत्व घेऊन त्रियाळ चांगून येऊन पायी धरती सद्भावे आणून बैसविला आसानी त्याची क्रोध वचने शोषून षोडोपचारे पूजा करून कर जोडून ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देई आणून तू चोर आणशी धरून त्याची मास न घे मी धरून माझा उद्देश विकत आणशील मनुष्य ते मी न घेणी विशेष निशेष सत्य त्रिवांचा सांगून म्हणे कर जोडून मी आपले मास देते करी भोजना त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी हेरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांशी भक्षिता नक्षत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलिया बाळ 32 लक्षणी वेहाळ तो मज देई भोजना ऐसे एकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणते आवश्यक जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे क्रुद्ध रुक्र व्याघ्र रिस भक्षू तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवून घाली माझा आता माया मोह धरुनी कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठवणे सत्व घेऊन तुमचे आवश्यक म्हणून पतिव्रता उभी टाकूनी बाहे निज सुता म्हणे बाळाची लिया गुणवंता खेळावाय कुठे गेलासी तुझं लागे कोळ मला अतित बाळा माझ्याही धावत असे एकता अकस्मात बाळाला धावून अतिताशी करून नमन पाहता पित्यांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करून हा देह मॅच केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण उमार मन संतोषेल ऐसे एकदा झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावयाची लयाशी चुंबन देऊन हृदय धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येऊन
तुझ्या उदरी जननी माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे छेदून काढिले मासा अंगाचे आपणाशी पुत्र नाही म्हणून या कमळ ठेविले पहाव्या शरीराचा पाका करून उठवी भोजना अतिताते दृष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठून चालेला तत्काळ धावती चांगुना श्रीयाळ येरू म्हणे कळले सकल शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिरप्रधान तेची कैसे ठेविले वंचुना तव ती दोघे धरिती चरण तेही पचू निघाली तो क्षोभन न धरावांतरी नेनतपणे चुकलो जरी तरी सर्वना तू क्षमा करी सत्व आमचे राखावे मग बेसला असणे येऊन म्हणे शिर ही बाहेर घेऊन उखळ्यात घालून कंठन मज देखता करी आता अश्व आली तुझ्या नैनी की कष्टी झाली या अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करुणी जाईना तुमच्या आवश्यक म्हणे रूपलना शिर आणोनी करी कंठनात सत्व पाहे कैलासरांना अंतरी सदद होऊनी निज सत्वांचे उखळ धरिले धर्याचे करी मुसळ कांठीत वैसली व्याहाळ निर्धार चल धरून या अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पण फेन धवल दुरावेळ जानपा ते सद्वार सरोवर विलासिनी कमोल हृदय रूप कामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरून या तिचे पाहता निजवदन काळ वंठला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशील रूप किशोरा सुहास्य वकरा राजीव नेत्रा योनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंत माझे निष्ठृत घाव घालती माथा तुझ विन परदेशी आता दुभळ भंगन झाले मी कुचक मंडळी अतिसुंदर कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की लिंगाशी एका सरा गळत्या लाविल्या ती येणे म्हणे अतित देऊन अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी नाही अवसरी यावरी धीर न धरवे पे कैलास पंत लक्षुनी सकावा या एक लाल जातोशी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू क्षोभ दीप्तांचे किले भरून जाशी कैलास राजपेठ लक्ष्मी तुझे संगती मी उद्धारून माझं टाकून जाऊ नको उदका विना जैसा मी न तैसे मी तान्य तुझ्या विना माझे हृदय निर्धार कठीण लोकांत वदन केवी धावू तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुझ्याला पुले सार्थकता करून गेला शिवपदात रे हे त्रिभुवन शोधित सकल तुझ्याचा न दिशे बाळ मग ते पचवणे तत्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनिपती उठा गे तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे एकता श्रिया हळण रूपती झाला चिंती संकोचित चांगुना मनी रूपनाथ सत्व राखावे सत्व आता विमुखा जाऊ न द्यावे अतिथा मनी चिंता न धरावी नवमास वाईला म्या उदरात तुम्हा जडे नव्हे प्रहारात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय रूपश्रेष्ठ राव बैसला पंक्तीशी ताट वाढवणी आणले वेगेशी ततित म्हणे चांगुनेशी तूही येई सवेग आवश्यक म्हणून झडकरी येऊन बेसली रूपसुंदरी यावर यातित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वधानी पुत्रकांचे न पाहावे वदन मग येथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्राविना देवी तुम्ही नासिके वाचून वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबुळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे देवी तव ती दोघे बोलती सदतीत एक होता तो अर्पिला सुत चांगुना नाही गेले सत्व अतित विमुख जाईल आता एक बाळ तो दिधला भोजनाशी आता महाराज सत्व किती पहाशी ऐसे बोलता चांगुनेशी अद्भुत गहीवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकल वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ हा कफोडी चांगुना नैनी चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे पहा हा शिव कर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाह्य उमावरा पाव सत्वरी कांती हा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्र वदन ऐसे कथा तिथाचे नयन सर वो लागले प्रेम भरे पाहेर फुटली मात कवळसा थोर होत नगरात लोक दुखे वक्षस्थळ पीडित राज किशोर आठवून या विमाने दाटले सुरवर म्हणती धन्यपती व्रत सत्वधीर ईस प्रसन्न होऊन श्री शंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुनेशी जे प्रिय असेल तुझे मानसे ते मजसे माग सद्गुण राशी
यावरीत सती काय बोलले मजनी पुत्रिका म्हणतील लोक हात धुवणी टाकी कलंक ऐसे कथा कैलासनाथ बोलवी म्हणे पुत्राशी सत्यच मानूनी अतिथ वचनात दीर्घ हाक फोडीत जाऊन म्हणे चिलिया गुणसुनिधाना येई स्नेहाला धावणी अतिथ तुझविन न घे ग्रास कुठे गुंतलाशी खेळवाय समाजेत आणणे तू पाडस सत्व राखे येऊन या तू न येसी जरी धावणी तरी माझा जाऊ पाहे प्राण दस दिशा विलोकिन न चावून पाहे ते दवा मागू ते हाक फोडीत वेहळ तो जैसे उगळ वे मित्रमंडळ तैसा धावती आला बाळ पाहे श्रीयाळ स्नेह भरे अतित स्वरूप टाकून शिव प्रकटला निजरूप होणे पूर्ण दश हस्त पंचवदन दीनोद्धारन जगद्गुरु चिलिया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रीयाळ चावून ते वेळा पायांवरी लोळती सुख सुमने वर्षती अपार दुदुभी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पाहावया शिव्या नविले दिव्य विमान श्रीयाळ चांगुना दिव्य रूप होणे चिलयासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सजीव वास नीट ऊनी राज्यभार विमाने बैसले सत्वर निजपदी जग नगदुद्वार श्री शंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य अगाध त्रिभुवनी न मायानंत श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 ठाईंचे अनंत फकीर परिकर की 14 पदे निरंतर गजावर्जन घडे हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश तेथे झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते की 14 खांडे वेद की 14 कोहोळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोवड्या शुद्ध शिव मंदिरी निर्मिले श्रवण पठन लेखन निधी ध्यास अनुमोदन परम प्रीती करीत ग्रंथ रक्षण फळ समान सर्वाशी तुक्या सही शिवहुनी माऊली करीत निजागांची साऊली आयुरारोग्य ऐश्वर्य सकल ग्रंथाश्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निरसोनी वंदाशी पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेला घरी संपत्ती दाटे बहुत तृणमोचन होय त्वरित शत्रुक्षय दक्षिण मुखे वाचिता शतावर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत त्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाचे भूत न रिगे तेथे श्रीमास करिता नित्य प्रवर्तन सर्व संकटी जाती निरसोनी भावे प्रचित पहावी वाचोनी नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोषकाळी शिवरात्री लक्षून सुचिरवृत होणे करावे शयन स्वप्नी प्रकटोने शिव सांगे जे जे पडेल संकट तेथे निवारिल नीलकंठ 14 अध्यायाचे फळवरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथम अध्याय मंगलाचरण दशहर्षरायाचे व्याख्यान कलावतीने पती उद्धारिल पूर्णतेचे कथन निर्धारित द्वितीय अध्याय निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तृतीयात गौतमी कथा सांगेन कल्माशपाद उद्धारिला 14 काल महाकाळ लिंगार्चन गोशवाळ गेला उद्धवृषण 5व्यात उमेदने पुत्र जाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे 6वा अध्याय तिरसिक श्रीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पेगे 9मास वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जर राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो 10व्यात शारदाख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धारुनी भद्रसेन राव तरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्चिला भस्मासुर 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पे 14व्यात शिव अर्पणा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध पुढे त्रियाळ चरित्र अगाध 14वा अध्याय पूर्ण हा श्रीधर स्वामी ब्रह्मानंद अनंत संप्रदाय परम अगाध क्षीरसागर गोविंद आधी उपदेशी कमलोद्भावा तेथून अविऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध त्यापासून सदानंद रमानंद तेथोनी मलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहज नंद यतींद्र पे तेथोनी पूर्वानंद यती शुद्ध त्यापासा व पितामह दयानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दुरी नेतृत्व कोणी नाझरे नगरी तेथील देशलेखन निर्धारित पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीशी येऊन केले
तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधीस्थ होणे, अक्षय वस्ती लिपे. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयंता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तीरे द्वादशमती नाम नगरी अध्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ अध्यंत 14 अध्यायापर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंद जगोद्धारा, श्रीधर हृदय जंब भ्रमरा, अष्टय अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड, सदा परिसुत सज्जना खंड, 14 अध्याय. गोडा हा ओव्या एकंदर संख्या. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु, श्री हर अर्पणमस्तु. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो.